चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण किशन महाराज तबला वादक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. किशन महाराज यांचा जन्म काशीच्या कबीर चौरा परिसरात 1923 मध्ये पारंपरिक संगीतकारांच्या कुटुंबात झाला. कृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव किशन ठेवण्यात आले. पंडित कंठे महाराज यांनी त्यांच्या शिक्षणाचे कार्य केले. किशन महाराज यांना 2002 साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना 1973 मध्ये पद्मश्री केंद्रीय संगीत नाटक पुरस्कार आणि 2001 मध्ये अली खान पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद फयाज खान, पंडित ओंकार ठाकूर, उस्ताद बडे गुलाम अली खान, पंडित भीमसेन जोशी, वसंतराय, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान यासारख्या मोठ्या नावासह किशन महाराजांनी तबला वादनाचा प्रवास सुरू केल्यानंतर काही वर्षातच अनेक वेळा त्यांनी संगीत महोत्सवात एकल तबलाही वाजवला. एवढेच नाही तर नृत्य विश्वातील महान हस्ती शंभू महाराज, सितारा देवी, नटराज गोपीकृष्ण आणि बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमात त्यांनी तबल्यावर साथ संगत केली. 1965 मध्ये एडिनबर्ग आणि ब्रिटनमधील कॉमनवेल्थ आर्ट्स फेस्टिवलसह अनेक प्रसंगी आपले कार्यक्रम सादर करून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्यांच्या सर्व कलाकृतीपैकी त्यांची ताली वद्य कचेरी आणि मृदंगम विद्वान पालघाट रघु हे सर्वात प्रसिद्ध आहेत. किशन महाराजांचे हे सर्व अल्बम खूप प्रसिद्ध आहेत. अल्बम सूर साज और ताल खंड 3, साज तबला खंड 2, बनारसचे प्रतिनिधी, पंडित किशन महाराज यांचा तबला सोलो आणि त्यांच्यासोबत गणेश वंदनाचा हा व्हिडिओ तुम्ही लिंक द्वारे यूट्यूबवर पाहू शकता. तबला वादक पंडित किशन महाराज यांचे 4 मे 2008 रोजी निधन झाले. जन्माष्टमीच्या मध्यरात्री जन्मलेल्या किशन महाराजांनी मध्यरात्रीच जगाचा निरोप घेतला हा योगायोग आहे. ते केवळ तबला कलाकार होते. किशन महाराजांनी अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले. त्यापैकी अनेक जण प्रख्यात संगीतकार झाले आहेत. यातील त्यांचे शिष्य पूरन महाराज मुलगा, कुमार बोस, सुखविंदर सिंग नामधारी, बाळकृष्ण अय्यर, रणेश मिश्रा, संदीप दास, अरविंद कुमार आझाद, संजू सहाय, विनीत व्यास, शुभ महाराज इत्यादी त्यांचे शिष्यगण आहेत. धन्यवाद.